छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करत असताना आजच्या बाल आणि युवा पिढीमध्ये शिवरायांचे विचार भिनवून तळागाळात पोचवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने स्वराज्य सप्ताहानिमित्त केले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उत्सव शिवजन्माचा स्वराज्य कार्याचा या टॅगलाईन खाली आयोजित केलेल्या स्वराज्य सप्ताह म्हणजे शिवरायांच्या विचारांचा जागरच म्हणावा लागेल, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रथितयश विधिज्ञ उमेश सावंत यांनी केले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित स्वराज्य सप्ताहानिमित्त विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण ॲडव्होकेट उमेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली येथील HPCL सभागृहात करण्यात आले होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर, प्रदेश सचिव सुरेश गवस, प्रदेश सचिव MK गावडे, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, विजयंती जिल्हाध्यक्ष अशोक पवार, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय कदम, विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक PJ कांबळे, प्राध्यापक हरिभाऊ भिसे, प्रसाद राणे, सौ उमेरा नाईक, रिजा नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, प्रांतिक सदस्य विलास गावकर, शहराध्यक्ष इम्रान शेख, अमित केतकर, युवक शहराध्यक्ष निशिकांत कडुलकर, शहर चिटणीस गणेश चौगुले, जिल्हा प्रतिनिधी अनिस नाईक, जिल्हा प्रतिनिधी सचिन अडुळकर, दीपेश सावंत, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, वैभवडी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सत्यवान गवस, कुडाळ तालुकाध्यक्ष RK सावंत, देवगड तालुकाध्यक्ष रशीद खान, सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, जिल्हा सचिव गुरुदत्त कामत, सत्यजित धारणकर, रोहन परब, सावंतवाडी महिला तालुकाध्यक्ष रिद्धी परब, रिया भांबुरे, कणकवली महिला तालुकाध्यक्ष स्नेहल पाताडे, जिल्हा सचिव सतीश पाताडे, सुधाकर कर्ले, सुधाकर ढेकणे, राजेंद्र परब, राजेंद्र पिसे, जिल्हा सचिव प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वराज्य सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला, निबंध, बुद्धिबळ तसेच विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण विजेत्या स्पर्धकांना करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आयोजित स्वराज्य सप्ताहाची आज सांगता झाली। आपण अध्यक्ष होता, काय सांगाल? शिवरायांच्या विचारांचा जागर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अगदी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी जो कार्यक्रम संपूर्ण राज्यभर साजरा करण्यात आला आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष अभिजी नाईक यांच्या अथक प्रयत्नातून आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं अत्यंत यशस्वी करून दाखवला, त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि विशेष करून आमचे अभिजी नाईक यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आणि ही एक अभिनंदनीय गोष्ट आहे की लहान मुलांमध्ये हा कार्यक्रम करून शिवरायांच्या विषयीची जी काही जागर आहे, विचारांचा जो काही प्रेरणास्त्रोत आहे, ते आपण पुढच्या पिढीपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचं काम करत आहात। एक अभिनव असा उपक्रम म्हणावा लागेल, कुठलाही पक्षीय लेबल नाही, कुठलाही पक्षीय कार्यक्रम नाही, एका वेगळ्या विषयावरती ज्याच्यातनं एक राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रहित साधण्याचं काम जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे, त्याबद्दल काय सांगाल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अलीकडच्या कालावधीमध्ये फार चांगल्या प्रमाणात, चांगल्या प्रकारे ह्या समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करत आलेलं आहे आणि ह्या कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सर्व समाज घटकांना त्यामध्ये सामावून घेऊन हा जो कार्यक्रम करत आहे, त्याबद्दल अभिजी नाईक आणि त्यांच्या सर्व टीमचं मी विशेष करून आभार व्यक्त करतो। सोपी गोष्ट नव्हती खरं म्हणजे 8 दिवसांमध्ये हा संपूर्ण जिल्ह्यापर्यंत कार्यक्रम ना, जिल्हाध्यक्ष अभिद नाईक असेल म्हणा किंवा त्यांची सर्व टीम जी असतील म्हणा, त्यांनी अथक मेहनत घेतली आहे, त्याबद्दल काय सांगेल? खरंच ही एक उल्लेखनीय बाब आहे आणि अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आम्ही अतिशय चांगल्या टीमवर्कनेच हे काम होऊ शकतं याचा विश्वास ठेवून शिवरायांचा आदर्श बाळगून त्यांनी हे काम यशस्वी करून दाखवलं, त्याबद्दल त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदनास पात्र आहे। त्यासाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।